Hello everyone. Now we will see our third topic, non-parametric test. ओके. आता ह्याच्यामध्ये आपल्याला नॉन पॅरामेट्रिक म्हणजेच काय असणार आहे, जे आपल्याला ज्याला आपण पॅरामीटर्स यूज न करता कोणत्या कोणत्या टेस्ट यूज करतो किंवा कोणत्या कोणत्या टेस्ट परफॉर्म करतो त्या आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. ओके. why there is need of an non-parametric test. आता आपल्याला का नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आपल्याला फाइंड करायची आहे, त्याची नीड काय ते पण फर्स्ट बघून घेऊया. आता फर्स्ट आपण नॉन पॅरामेट्रिक टेस्ट मीन्स व्हॉट ते फर्स्ट बघू, नंतर आपण त्याचे नीड आणि त्याच्यानंतर त्याचे आपण व्हाय वी आर युजिंग नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आपण हे टॉपिक डिस्कस करूया. ओके. वन ऑफ द वे ऑफ अनालिसिस ऑफ inference statistics which do not assume to follow any parametric distributions like normal, binomial, Poissons, etc. Parameter is a function of statistics like arithmetic, mean, median, variance, etc. आता पॅरामीटर मीन्स व्हॉट. आता पॅरामीटर्स मीन्स काय, आपण एखाद्या ठिकाणी एखादी टेस्ट परफॉर्म करतोय ऑन द बेसिस ऑफ आपण अरिथमॅटिक मीन फाइंड करत असतो किंवा अदर पॅरामीटर जो आपण यूज करत असतो तो मीडियन, मोड किंवा व्हॅरियन्स, हे काय जे आहेत ते काय आहेत पॅरामीटर्स आहेत. ही त्या पॅरामीटर्सच्या अंडर आपण काय करतोय, सम अमाऊंट कोणत्या डिफरंट एक टेस्ट आपण म्हणजे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असेल, ज्यांचं पॉइझन्स असेल किंवा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन असेल, ह्या सगळ्या ज्या काही टेस्ट आहेत त्या आपण कशा ह्या पॅरामीटर्सच्या अंडर आपण काय करतो, परफॉर्म करतो. ओके. तर काय सांगितलेलं आपल्याला की एखादं पॅरामीटरचा यूज करून आपण काय करतो, एखादं डिस्ट्रीब्युशन आपण फाइंड करत असतो, म्हणजेच नॉर्मल असेल, बायनॉमियल असेल, पॉइझन्स असेल, तर आपण हे जे डिफरंट पॅरामीटर्स यूज करून आपण डिफरंट टेस्ट परफॉर्म करतो त्या काय आहेत, पॅरामेट्रिक टेस्ट आहेत. ओके. आता ज्या स्टॅटिस्टिक्स मध्ये आपल्याला हे कोणतेही पॅरामीटर यूज न करता आपल्याला काही टेस्ट परफॉर्म करायचे, त्या टेस्ट कशा अंडर येतात, तर नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. ओके. आता पुढे आपल्याला पॉईंट दिलाय, व्हॉट आर द सिच्युएशन्स वेन वन नीड टू यूज नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. ओके. आता आपल्याला कोणत्या कोणत्या सिच्युएशन्स असतील की ज्या वेळेला आपल्याला नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आपल्याला यूज करावे लागतात, ते आपण बघून घेऊया. ओके. खाली काय दिलंय बघा, फॉलोइंग आर द सिच्युएशन्स वेन वन नीड टू यूज नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. फर्स्ट वन दिले पॅरामीटर्स. पॅरामीटर्स काय सांगितलेले आहे, स्टॅटिस्टिकली फंक्शन्स लाईक अरिथमेटिक मीन, व्हेरियन्स एटसेट्रा डू नॉट फॉलो एनी नोन डिस्ट्रीब्युशन. ओके. म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं असतं की एखादं पॅरामीटर दिलेलाच नसतो, आणि तो पॅरामीटर दिलेला नसल्यामुळे आपण काय करू शकत नाही की एखादं स्पेसिफिक असं एखादं डिस्ट्रीब्युशन कोणताही पॅरामीटर काय करत नाही, ते फॉलो करत नाही किंवा ते त्याला अलाउ होत नाही, तर त्या ठिकाणी आपण कोणतं यूज करतो, तर त्यावेळेला आपण आपल्याला नॉन पॅरामेट्रिक टेस्ट हे आपल्याला परफॉर्म करावं लागतं. सेकंड वन काय दिलंय, जनरली वेन डाटा इज नॉट ऑन रेशो ऑर इंटरवल स्केल. ज्या वेळेला तुमचा जो डेटा आहे तो स्पेसिफिक अशा रेशोच्या फॉर्मॅटमध्ये, अदरवाईज परफेक्ट अशा इंटरवलच्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं नसेल, रॅन्डम डेटा दिलेला असेल, देन दॅट टाइम ऑल्सो यू हॅव टू यूज जनरली नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट दिलेला आहे, व्हेन डेटा इज ऑन ऑर्डिनल और नॉमिनल स्केल, जनरली क्वालिटेटिव्ह. ओके. आता डाटा आपल्याला काय सांगितलेलं आहे की ऑर्डिनल नॉमिनल स्केल मध्ये असेल तर देन दॅट टाइम यू आर युझिंग नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट दिलाय, स्मॉल सॅम्पल साईज. आता जे तुम्हाला डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते तुम्हाला एखाद्या छोट्या छोट्या किंवा स्मॉल सॅम्पल आपल्याला त्या ठिकाणी मिळत असेल, देन दॅट टाइम ऑल्सो यू आर युझिंग नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. ओके. नंतरचा पुढचा पॉइंट आहे, इफ सॉरी एनी नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन नसेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कोणताही नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आपल्याला परफॉर्म करावं लागतात. ओके. आणि लास्ट वन दिलेलं आहे, आउटर लायनर्स मे बी एक्झिस्ट. ओके. म्हणजेच काय सांगितलं की आउटर लायनर ज्या ठिकाणी त्यावेळेला प्रेझेंट असतील, देन दॅट टाइम ऑल्सो यू आर युझिंग नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. ओके. आता बेसिक एक तुम्हाला पॉईंट कळाला असेल की व्हॉट इज मीन बाय पॅरामीटर्स, कोणते कोणते पॅरामीटर्स आहेत. ओके. पॅरामेट्रिक टेस्ट वी आर परफॉर्म करताना आपल्याला पॅरामीटर्स यूज करून आपण पॅरामेट्रिक टेस्ट परफॉर्म करतो. ओके. आणि नॉन पॅरामेट्रिक टेस्ट परफॉर्म करत असताना वी आर नॉट अज्युम टू फॉलो एनी पॅरामीटर्स.
ओके. आता काय लक्षात घ्या, पॅरामीटर्स म्हणजे कोणते कोणते पॅरामीटर्स आहेत, तर अरिथमेटिक मीन असेल, त्याच्यानंतर मीडियन असेल, व्हेरियन्स असेल, हे जे काय आहेत पॅरामीटर्स आहेत. फ्रॉम दीज पॅरामीटर्स वी आर परफॉर्मिंग एनी काइंड ऑफ डिस्ट्रीब्युशन किंवा एनी काइंड ऑफ परफॉर्मन्स, दॅट टाइम त्या दीज टेस्ट आर नोन टू बी अ पॅरामेट्रिक टेस्ट. Okay, but non-parametric test means what? You are when your parameters does not follow any kind of distribution, parametric distribution, then that time you are using non-parametric test. ओके. आणि आता सिच्युएशन कोणत्या कोणत्या आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला पॅरामेट्रिक नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आपल्याला परफॉर्म करावं लागतात. तर फर्स्ट कंडिशन काय आहे, वेन युअर पॅरामीटर्स डू नॉट फॉलो एनी नोन डिस्ट्रीब्युशन. ज्या वेळेला तुमचा पॅरामीटर्स आहेत ते कोणतेही नॉर्मल किंवा जे नोन डिस्ट्रीब्युशन आहे ते तुमचं फॉलो करत नसेल, देन दॅट टाइम यू आर युझिंग नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. नेक्स्ट वन काय आहे, जनरली व्हेन डेटा इज नॉट इन द रेशिओ ऑर इंटरवल स्केल. एका परफेक्ट स्केल मध्ये किंवा इंटरवल स्केल मध्ये जर तुमचा डेटा नसेल, देन दॅट टाइम ऑल्सो यू आर युझिंग नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. त्याच्यानंतर थर्ड वन आहे, व्हेन डेटा इज ऑन ऑर्डिनल ऑर नॉमिनल स्केल. ओके. आणि त्याच्यानंतर पुढचं पॉईंट दिलेलं आहे, स्मॉल सॅम्पल साईज. ओके. एनी नॉन नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आणि नंतर फोर्थ वन दिलेलं आहे, आउटर लायनर्स मे बी एक्झिट. तर हे ह्या सिच्युएशन जर असतील, देन दॅट टाइम यू आर युझिंग नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. खाली आपल्याला डिफरन्स दिलेला आहे पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये आणि नॉन पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये. ओके. डिफरन्स फर्स्ट बघून घेऊया या ठिकाणी. आता नॉन पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये काय सांगितलेलं आहे, जनरली वन नीड टू यूज parametric test unless and until clear identification of non-parametric test. Okay. आणि parametric test मध्ये काय दिलेलं आहे, parametric follows standard distribution. ओके. पॅरामेट्रिक टेस्ट काय आहे, तुमच्या स्टँडर्ड डिस्ट्रीब्युशन ह्या फॉलो करतात. आणि त्याच ठिकाणी तुमचे नॉन पॅरामेट्रिक टेस्ट काय करतात की वन नीड टू यूज पॅरामेट्रिक टेस्ट अनलेस अँड अंटिल क्लिअर आयडेंटिफिकेशन ऑफ नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. ओके. सेकंड पॉईंट दिला आहे, नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आर लेस ॲक्युरेट विथ कम्पेअर टू द पॅरामेट्रिक टेस्ट. मीन्स युअर पॅरामेट्रिक टेस्ट आर मोर ॲक्युरेट. ओके. आता पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये काय दिलेलं आहे, पॅरामेट्रिक टेस्ट आर मोर ॲक्युरेट दॅन द नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. ओके. पॅरामेट्रिक हे काय आहेत, मोस्ट ॲक्युरेट आहेत, आणि नॉन पॅरामेट्रिक हे ॲज कम्पेअर टू पॅरामेट्रिक टेस्ट ह्या काय आहेत, त्या लेस ॲक्युरेट आहेत. थर्ड वन पॉइंट दिला आहे, नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आर युज्ड फॉर स्मॉल सॅम्पल साईज. ओके. नॉन पॅरामेट्रिक टेस्ट हे आपल्याला स्मॉल सॅम्पल साईज जर दिलेली असेल त्या ठिकाणी आपण परफॉर्म करू शकतो. कारण की ह्या ठिकाणी आपण सिच्युएशन मध्येच आपण हा पॉईंट बघितलेला होता. ओके. त्याच्यानंतर पुढचं पॉईंट काय दिलेला आहे, पॅरामेट्रिक टेस्ट आर युज फॉर लार्ज सॅम्पल साईज. ओके. फोर्थ वन पॉईंट दिलेला आहे डिफरन्सचा, non-parametric methods are used when we have nominal or ordinal data. ज्यावेळेला तुमचं नॉमिनल आणि ऑर्डिनल डेटा असेल, देन दॅट टाइम यू आर युझिंग नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. पॅरामेट्रिक टेस्ट कधी आपण यूज करतो, पॅरामेट्रिक मेथड्स आर जनरली यूज फॉर द रेशो ऑर इंटरवल डेटा. रेशो किंवा इंटरवल डेटा जर तुम्हाला दिलेला असेल, देन दॅट टाइम यू आर युझिंग पॅरामेट्रिक टेस्ट. ओके. आणि ह्याच ठिकाणी अजून एक पॉइंट होऊ शकतो आपल्याला, की नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आर नॉट डेटा इज नॉट इन ऑन द रेशो ऑर इंटरवल स्केल्स. ओके. आणि हा सेम पॉइंट आपल्याला रिपीट करता येऊ शकतो. त्याच्यानंतर फिफ्थ पॉइंट काय आहे, नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आर युज्ड फॉर द क्वालिटेटिव्ह ऑर रँक डेटा. ओके. जो नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आहे, जो हा टेस्ट आहे ते आपल्याला क्वालिटेटिव्ह आणि रँक डेटासाठी आपण यूज करू शकतो. तेच आपण पॅरामेट्रिक टेस्ट आर यूज फॉर क्वांटिटेटिव्ह डेटा. पॅरामेट्रिक टेस्ट आर यूज ओनली ऑन द क्वांटिटेटिव्ह डेटा, ज्याच्यामध्ये क्वांटिटीज आहेत त्याच ठिकाणी आपण पॅरामेट्रिक टेस्ट यूज करू शकतो. आणि नॉन पॅरामेट्रिक टेस्ट ह्या क्वालिटेटिव्ह आणि रँक डेटासाठी आपण यूज करू शकतो. ओके. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा, क्वालिटेटिव्ह ऑर ऑर्डिनल डेटा. नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आर युजली बेस्ड ऑन द ऑर्डर्ड स्टॅटिस्टिक अँड द रँक्स. Ordered statistic means what? Increasing or decreasing of order of the magnitude.
Okay, and what is mean by ranks? Rank means order in the observations. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, कन्सिडर द फॉलोइंग एक्झाम्पल. एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, त्याच्यानुसार आपण काय पुढचे टर्म्स आपण क्लिअर करून घेऊया. A professor of computer science college in the Mumbai observed that students are very brilliant, but they lack of proper writing in the university examination. He record that the number of mistakes done by the students. Then he will give training of proper writing treatment and recorded the number of mistakes done by the same students again. आता ह्या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल काय दिलेले आहे, कम्प्युटर सायन्सचे प्रोफेसर सांगितलेले आहेत मुंबईचे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्यांनी ऑब्झर्व काय केलं की स्टुडंट्स आर ब्रिलियंट बट दे लॅक ऑफ प्रॉपर रायटिंग स्किल्स. ओके, आणि त्याच्यानंतर त्यांनी रेकॉर्ड काय घेतलेलं आहे की एक काय नंबर ऑफ मिस्टेक्स हॅपन बाय द स्टुडंट्स ट्रेनिंग द्यायच्या अगोदर आणि दिल्यानंतर ह्याचा आपल्याला एक डेटा आपल्याला ह्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. ओके, की काही स्टुडंट्सनी काय केलंय की नंबर ऑफ ज्यावेळेला ट्रेनिंग दिलंय हँड रायटिंगचं त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर किती मिस्टेक्स मुलं करतायत त्याचा आपल्याला एक रेकॉर्ड दिलाय. ओके, खाली आपल्याला एक टेबल दिलं, त्या टेबलमध्ये डेटा दिलेला आहे. फॉलोइंग इज द डेटा रेकॉर्डेड. ओके, फर्स्ट काय दिलेलं आहे, एक ते 8 आपल्याला काय दिले स्टुडंट दिले. ओके, आणि नंबर ऑफ एरर्स बिफोर ट्रीटमेंट आणि पुढच्या टेबलमध्ये काय दिले नंबर ऑफ ट्रीटमेंट एरर्स आफ्टर 1 month ऑफ ट्रीटमेंट. ओके, आता नंबर ऑफ फर्स्ट जो स्टुडंट आहे त्या फर्स्ट स्टुडंटनी नंबर ऑफ एरर्स बिफोर ट्रीटमेंटच्या अगोदर त्यांनी किती मिस्टेक्स केल्या होत्या तर 95 केल्या होत्या, आणि ट्रीटमेंटच्या नंतर त्यांनी किती एरर्स परफॉर्म केले तर 85 केलेले. सेम सेकंड स्टुडंटनी 70 होता अगोदरचा डेटा, नंतर किती मिळाले त्याचे 50 एरर्स मिळाले. थर्ड वन मध्ये काय मिळालं त्यांनी अगोदर ट्रीटमेंटच्या अगोदर त्याचा 40 एरर्स आले होते आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याचे इन्क्रीज झाले 50 झालेले. हा जो आपल्याला एक 8 डेटा दिलेला आहे 8 स्टुडंटचा तो आपल्याला काय दिलेला आहे, हा असं आपल्याला टेबुलेटेड फॉर्मॅट मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी दिलेले आहे. ओके, बाय ऑब्झर्विंग अबोव टेबल one can be concluded that some students are improving whereas some are um, uh, uh, Detroit. Like minute. Whereas some are the deteriorating. Okay, example दिलेला आहे students series number 8 jumps from 20 to 25. ओके, म्हणजेच काय केलेलं आहे ह्या ठिकाणी आपल्याला कुठे इथे 8 नंबरचा. ओके, तर ह्यांनी काय केलेलं आहे की ट्रीटमेंटच्या बिफोर आपल्याला किती डेटा होता 20 नंबर ऑफ एरर्स त्यांनी परफॉर्म करत होता, आणि आफ्टर ट्रीटमेंट त्यांनी परफॉर्म केलेले एरर्स किती मिळाले तर 25 मिळाले. म्हणजेच त्या ठिकाणी काय मिळाले आपल्याला इम्प्रुव्हमेंट झालेली नाहीये, तर त्या ठिकाणी त्याचं काय झालेलं आहे लॉस झालेलं आहे. ओके, त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे तर सम अमाऊंट ऑफ आपल्याला काय झालेलं आहे की त्या ट्रीटमेंट नंतर त्याचे एरर्स आहेत ते इन्क्रीमेंट झालेले. ओके, सेम ॲज दॅट ऑफ नंबर ऑफ स्टुडंट नंबर 4 नाही 3 राईट. 3च सुद्धा आपल्याला काय मिळाले आहे तर 40 हा त्याचा बिफोरचा ट्रीटमेंटचा डेटा होता, आणि तोच त्याचा आफ्टर 1 मंथच्या ट्रीटमेंट नंतर त्याचा डेटा किती मिळाला आपल्याला एरर्सचा तर 50 मिळालाय. म्हणजेच काय झालंय की इम्प्रुव्हमेंट इन एरर्स झालेले, किंवा काय म्हणता येईल की त्या ठिकाणी त्याला त्याच्याकडून इम्प्रुव्हमेंट झालेली नाहीये, जे एरर्स हे काय झालेले तर ते वाढलेले. ओके, but this difference is statistically significant. Okay, we start by calculating absolute difference. ओके, आता ऍब्सोल्यूट आपण फर्स्ट काय करूया की त्याच्यामध्ये डिफरन्स किती मिळालाय तो फर्स्ट बघून घेऊया. आता ऍब्सोल्यूट डिफरन्स हाऊ वी विल फाइंड. ऍब्सोल्यूट डिफरन्स इज इक्वल टू काय असणार आहे तर बिफोर ट्रीटमेंटचा जो डेटा होता तो मायनस युअर आफ्टर ट्रीटमेंट जो डेटा मिळालेला आहे तो. सो दॅट्स वाय 95 मायनस 85 इज इक्वल टू हाऊ मच 10. 70 मायनस 50 इज इक्वल टू 20. त्याच्यानंतर 40 मायनस 50 इज इक्वल टू हाऊ मच तर -10. ओके, सो ऑन आपण काय करायचं, हा आपला सर्व डेटा हा जो 8ही स्टुडंट्सचा डेटा आहे तो आपण डिफरन्स फाइंड करून घेतलाय. ओके, ॲज दिस डेटा इज स्मॉल, नॉन पॅरामेट्रिक टेस्ट इज अप्रोप्रिएट हिअर.
ओके, कारण की हा जो डेटा आहे तो स्मॉल अमाऊंट मध्ये डेटा आहे, इन जनरल दिलेलं नाहीये, एक स्मॉल अमाऊंट मध्ये 7-8 डेटाच दिलेले, त्याच्यामुळे आपण ह्या ठिकाणी आपण नॉन पॅरामेट्रिक टेस्ट ह्या आपण काय करू शकतो, ह्या ठिकाणी यूज करू शकतो. वन कॅन टेक हायपोथेसिस ऍज नल हायपोथेसिस. काय असणार आहे नल हायपोथेसिस, आपण कशाने शो करतो तर H0 ने शो करतो. सो दॅट्स वाय H0 काय मिळालं आपल्याला, द मीडियन डिफरन्स इज 0. ज्यावेळेला तुमचा मीडियन डिफरन्स काय आहे तर 0 असेल तर तुमचा काय मिळाला, नल हायपोथेसिस. आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस ज्याला आपण H1 म्हणून शो करतो, तो H1 काय मिळाला, द मीडियन डिफरन्स इज नॉट 0 ऍट 5% ऑफ सिग्निफिकन्स. ओके, तर ह्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, तर ह्या टाइप मध्ये आपण काय केलंय, ह्याचं आपण हायपोथेसिस आपण ह्या फाइंड करून घेतलेला आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचं पॉईंट दिलेलं आहे आपल्याला साइन टेस्ट. द साइन टेस्ट आपल्याला ह्या ठिकाणी दिलेली आहे, की आता फर्स्ट या ठिकाणी आपण काय काय पॉईंट बघणार आहोत, तर व्हॉट इज साइन टेस्ट, त्याच्यानंतर वेन टू यूज साइन टेस्ट, आणि थर्ड वन आहे ते एक्सप्लेन प्रोसिजर फॉर साइन टेस्ट. ओके, तर साइन टेस्ट मेथड पहिल्यांदा लक्षात घ्या, आणि व्हॉट इज मीन बाय फर्स्ट साइन टेस्ट आपण ते फर्स्ट बघून घेऊया. A sign test is one of the tests to check whether median of two groups is same or not. Okay, here null hypothesis is that the median difference is 0 in two groups. Assume half of the median difference are positive and half is a negative. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला एक डेटा दिला, जो आपण आता प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये जो डेटा घेतला होता, सेम तो एक्झाम्पल मधला साइन टेस्ट साठी आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, आता ह्या ठिकाणी आपण डिफरन्स फाइंड करतोय, दोन बिफोर एरर्स फाइंड, नंबर ऑफ एरर्स बिफोरसाठी, बिफोर ट्रीटमेंटचे आणि आफ्टर ट्रीटमेंटचे. ओके, डिफरन्स फाइंड करताना आपण डिफरन्स कसा फाइंड करतोय तो आपण आता ह्या ठिकाणी बघून घेतला. कसा डिफरन्स फाइंड केला, तर बिफोर मायनस आफ्टर जो काय आन्सर येईल ते आपण काय केलेले आहे, ऍज इट इज आपण ह्या ठिकाणी घेतलेले आहे. आता ह्या ठिकाणी जो डेटा घेतला होता, तर सेम आपण काय घेतलेला आहे, तो डिफरन्स फाइंड करून घेतलाय. ज्या ठिकाणी मायनस साईन असणार आहे तर मायनस साईन हे कंपल्सरी तुम्हाला द्यायचंय. ओके, त्याच्यानुसार आपल्याला काय होणार आहे, साइन टेस्ट आपल्याला फाइंड होणार आहे. ओके, तर ज्या ठिकाणी आपल्याला 40 मायनस 50 इज इक्वल टू हाऊ मच, तर 10 -10 मिळाले. आणि सेम आपल्याला जो 8 नंबरचा स्टुडंट आहे त्याचा डेटा काय मिळालाय, 20 - 25 इज इक्वल टू -5. ओके, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी दोन ठिकाणी आपल्याला मायनस साईन भेटेल, आणि बाकीच्या अदरवाईज किती काय साईन आहे तर प्लस साईन आहे. सो दॅट्स वाय साइन टेस्ट नुसार आपण काय करणार आहोत, तर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला प्लस साईन मिळतंय ते आपण काय करतोय, साइन टेस्टला आपण काय घेतोय प्लस, किंवा त्यांच्यामध्ये काय झालंय की इम्प्रुव्हमेंट झालेली आहे. ओके, आणि ज्यांचा लॉस झालेला आहे, की ज्यांचे स्कोर हा कमी झालेला आहे, त्यांचे आपण काय केलेले तर निगेटिव्ह, किंवा त्यांचा काय झालेलं लॉस झालेला आहे, तो सर्व डेटा आपण मायनस साईननी शो करणार आहोत. ओके, म्हणजेच काय असणार आहे, ज्या ज्या ठिकाणी मायनस साईन असणार आहे त्या ठिकाणी आपण काय सांगू शकतो, तर नंबर ऑफ बिफोर ट्रीटमेंट आर मिनिमम दॅन नंबर ऑफ ट्रीटमेंट्स आफ्टर युअर 1 month ऑफ ट्रीटमेंट. ओके, म्हणजेच काय असणार आहे, तर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मायनस साईन हे असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे, तर जे साइन टेस्ट ज्या ठिकाणी मायनस असणार आहे त्या ठिकाणी आपण काय सांगू शकतो, की नंबर ऑफ एरर्स बिफोर ट्रीटमेंट आर लेसर दॅन द नंबर ऑफ एरर्स आफ्टर 1 month ऑफ ट्रीटमेंट. ओके, तर हा जो काय पार्ट आहे तो आपल्याला साइन टेस्ट मध्ये आपल्याला सांगितलं, ह्या ठिकाणी आपल्याला त्याची मेथोडॉलॉजी दिलेली आहे. वी रेकॉर्ड द we record the number of positive signs and the number of negative signs of difference and take minimum of that for further calculations. Here in this example, there is 2 negative and 6 positive signs. Here test statistic is denoted by R. Minimum of negative and positive sign is equal to 2. Okay, here
we need to determine the critical value such that if r smaller of the number of positive or negative sign is less than or equal to that critical value, then we reject H0 in the favor of H1, and if the smaller of number of positive or negative sign is greater than the critical value, then we do not reject H0. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला क्रिटिकल व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. चेक द टेबल ऑफ क्रिटिकल व्हॅल्यू ऑफ आर फॉर द साइन टेस्ट इन अपेंडिक्स. टू चेक critical value, one need to know number of observation in a sample. Here total number of observations are 8. Here critical value at n is equal to 8 and 5% of level of significance is 1. In this example, critical value is 1. या ठिकाणी आपल्याला क्रिटिकल व्हॅल्यू किती मिळते तर 1 ही आपली क्रिटिकल व्हॅल्यू मिळते. द डिसिजन रूल इज टू रिजेक्ट H0 इफ द स्मॉलर ऑफ नंबर ऑफ पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह साइन्स इज लेस दॅन और इक्वल टू 1. अदरवाइज डू नॉट रिजेक्ट H0. Here test statistic by R, minimum of negative and positive sign is equal to 2 is greater than 1 critical value. Okay, as R is equal to 2 is greater than 1 critical value, do not reject null hypothesis of H0. Another alternative would be the calculated the p value as described below. आता ह्या ठिकाणी आपल्याला p व्हॅल्यू कशी फाइंड करायची हे डिस्क्राइब केलेली आहे. ओके, p value approach काय दिलेलं आहे बघा. The test statistic for the sign test is smaller of the number of positive or negative sign, and it is follows the binomial distribution with n is equal to the number of observations in the study and p is equal to 0.5. In the example, n is equal to 8 and p is equal to 0.5. The probability of success under H0 by using binomial distribution formula, P of x successes is equal to काय दिलाय n factorial divided by x factorial into n minus x factorial into काय दिलेलं आहे आपल्याला p raised to x into p minus 1 minus p raised to the power n minus x. We can compute the probability of observing different number of successes during 8 trials. These are shown in the table. X काय दिलेलं आहे आपल्याला नंबर ऑफ सक्सेसेस दिलेले आहेत आणि p of x काय दिलेलं आहे p of x सक्सेसेस दिलेले आहेत. Okay, when your x is equal to 0, then that time you are finding your p of x successes. आता p of x सक्सेसेस आपण कसे फाइंड करणार आहात तर फॅक्टर आपल्याला ह्या ठिकाणी p of x सक्सेसेसचा फॉर्म्युला दिलाय की n फॅक्टोरियल डिवाइडेड बाय x फॅक्टोरियल इंटू n मायनस x फॅक्टोरियल इंटू p to the power x into 1 minus p to the power n minus x. ओके, या ठिकाणी आपल्याला काय करायचे आपल्याला n आणि x च्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्याला पुट करायचे आणि आपल्याला p of x सक्सेसेस आपल्याला फाइंड करून घ्यायचे. ओके, ह्या ठिकाणी आपल्याला n ची व्हॅल्यू किती मिळाली आहे ह्या अप्रोच मध्ये तर n ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी आपल्याला 8 मिळालेली आहे आणि p ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे तर 0.5 कारण की 5% सॉरी ह्या ठिकाणी आपल्याला p ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे तर 0.5 मिळालेली आहे. ओके, तर त्या ज्या व्हॅल्यू गिवन व्हॅल्यूज आहेत त्या आपण काय करणार आहोत आपल्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार आहोत. व्हेन यू आर कन्सिडरिंग युअर एक्स ॲज अ 0, देन दॅट टाइम यू आर पुट हिअर एक्स इज इक्वल टू 0 आणि बाकीच्या ज्या टर्म्स आहेत त्या आपल्याला ॲज इट इज आपल्याला ह्या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे आहेत म्हणजे पी ऑफ एक्स आहे या ठिकाणी. सो दॅट्स वाय 0 to the 0.5 टू द पॉवर एक्स, एक्स ची व्हॅल्यू किती आहे तर 0. ओके, तर ह्या ठिकाणी ह्या आपल्याला व्हॅल्यू अशा या प्रत्येकाच्या पुट करायच्यात आणि पी ऑफ एक्स सक्सेसेस आपल्याला फाइंड करून घ्यायचे. ओके, तर हा आपल्याला एक टेबल आपल्याला ह्या ठिकाणी असा मिळून जातो. आता हा टेबल मिळून गेल्यानंतर आपल्याला काय करायचं रिकॉल दॅट that a p value of probability of observing a test statistic as or more extreme than that observed. We observed 2 negative signs. Thus, p value of the test is p value is equal to p of x is less than or equal to 2. Using the table above, p of x is less than or equal to 2 is equal to p of 0 plus p of 1 plus p of 2. कारण की ह्या ठिकाणी 2 पर्यंतचीच व्हॅल्यू का घेतली आहे तर p of x is less than or equal to 2 आहे म्हणून.
ओके. आता लेस दॅन इक्वल टू 2 म्हणजे 0 ने स्टार्ट झालेलं आहे, म्हणजेच फर्स्ट व्हॅल्यू किती असणार आहे, पी ऑफ 0 असणार आहे. नंतरची व्हॅल्यू किती असणार आहे, 1 असणार आहे. आणि लेस दॅन और इक्वल टू सांगितलेलं आहे, म्हणजे अप टू 2 पर्यंत आपण व्हॅल्यू घेऊ शकतो. सो दॅट्स वाय पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 च्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण काय घेतल्या त्या ठिकाणी ऍड करायला घेतलेल्या आहेत. ओके. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी पी ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आहे, 0.0039. ओके. त्याच्यानंतर पुढची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 0.0313. आणि त्याच्यानंतर थर्ड व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, पी ऑफ 2 ची व्हॅल्यू मिळाली आहे 0.1094. ही व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी मिळाली आहे. इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली ह्या ठिकाणी तिघांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळत आहे 0.1446. because the p value is equal to 0.1446 exceeds the level of significance, alpha is equal to 0.05, we do not have statistically significant difference to reject null hypothesis, do not reject null hypothesis. काय या ठिकाणी सांगितलेलं आहे की पी व्हॅल्यू जी आहे ती 0.1446 आपल्याला मिळालेली आहे, विच एक्सिड्स द लेवल ऑफ सिग्निफिकन्स. ओके. ही काय व्हॅल्यू काय आहे की तुमच्या लेवल ऑफ सिग्निफिकन्स पेक्षा काय आहे, ती जास्त आहे. सो दॅट्स वाय अल्फाची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, अल्फा इज इक्वल टू 0.05 व्हॅल्यू आहे, राईट. त्याच्यामुळे आपण जी पी व्हॅल्यू ही तुमच्या अल्फा लेवल ऑफ सिग्निफिकन्स पेक्षा भरपूर मॅक्झिमम आहे. सो दॅट्स वाय वी डू नॉट हॅव टू स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट डिफरन्स टू रिजेक्ट नल हायपोथेसिस. So that's why we do not reject null hypothesis. Then that time we are not rejecting null hypothesis. Point कळालेला आहे का अर्बिना, अतिया? येस मॅम. हा, पॉइंट कळालेले आहेत का हे आताचे? हो 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 मॅम. काही क्वेरी आहे? नाही मॅम. नाही. ओके. तुम्हाला पीडीएफ पाठवून दिलेली आहे, पीडीएफ मध्ये एकदा स्टडी करा आणि अजून हा. काही प्रॉब्लेम असेल तर मला परत एकदा सांगा. ओके. कारण हे कसं हा. आहे, हे पी व्हॅल्यू वगैरे ह्या जे बेसिक पॉईंट्स आहेत ते जर कळाले तर आपल्याला पुढचे पॉईंट्स कळणार आहेत. सो दॅट्स वाय साइड बाय साइड स्टडी पण कंटिन्युअसली करत जा. ओके. तर आता आपण फक्त पी व्हॅल्यू अप्रोच बघितलेला आहे, त्याच्यानंतर साइन टेस्ट बघून झालेली आहे आणि आपला जो हा टॉपिक आहे तो आपण ह्या ठिकाणी आपण एंड करूया. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट टॉपिक्स बघूया. ओके.